श्री भैरवनाथ मुक्ताई माता ग्राम विकास पॅनल 2023 ते 2028 बेल्ले ग्रामपंचायत सार्वत्रिक सरपंच पदाची आणि सदस्य पदाची निवडणूक दिनांक 5 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे आणि बेल्ले गावचा एक सुशिक्षित चेहरा लोकनियुक्त सरपंच म्हणून आपल्या या गावावरती लोकांची सेवा करण्यासाठी एक सेवक, जनतेचा सेवक म्हणून निवडला जाणार आहे। खरं तर अनेक दिवस बेल्ला आणि पंचक्रोशीमध्ये बेल्ल्याची जी निवडणूक होणार आहे ती कशी होईल, कोणासोबत होईल याचा अंदाज कोणाला येत नव्हता। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका गटाने त्यांचा उमेदवार आणि त्यांचे सदस्य पदाचे उमेदवार यांचं एक पॅनल तयार केलं। शिवसेना पक्षाच्या उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं एक पॅनल जाहीर केलं आणि त्याचा सरपंच पदाचा उमेदवार जाहीर केला। अनेक वर्ष राजकारणामध्ये काम करत असताना पाठीमागील सरपंच पदाची निवडणूक स्वर्गीय राजाभाऊ गुंजाळ यांच्या विरोधामध्ये लढवली आणि गावाचा विकास करण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, परंतु त्यावेळेस थोड्याशा मताने माझा पराभव झाला। पराभव जरी झाला असला तरी समाजसेवेची आवड, लोकांनी भरभरून मतदानातून केलेलं प्रेम आणि त्याची उतराई आपल्याला झालं पाहिजे। ठीक आहे, आपण सभागृहामध्ये नाही पण सभागृहाच्या बाहेर सुद्धा राहून आपण विकास काम करू शकतो। तर हे कुठंतरी मनाला खटकत होतं आणि गेले 5 वर्ष मी ग्रामपंचायतमध्ये कुठलाही पक्षमतभेद पुढे न आणता गावच्या विकासासाठी काम केलं। परंतु स्वर्गीय राजाभाऊ यांच्यानंतर सत्ता पालट झाला आणि जे खरं व्हायला नको होतं ते झालं आणि चुकीच्या माणसाच्या हातामध्ये सत्ता गेली। चुकीच्या लोकांनी तिथं वेगवेगळ्या पद्धतीने दबाव टाकून विकास कामं रोखली गेली। परंतु कार्यकाल संपला, प्रशासक लागलं आणि मग आता आपण पुढे काय केलं पाहिजे। बेल्ले गावामध्ये हे सरपंच पद होतं, म्हणजे जे आहे हे ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी, म्हणजे नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला राखीव यासाठी हे सरपंच पद राखीव आहे। खरं तर ओबीसी समाजातील अनेक घराणे राजकारणामध्ये आहेत, त्यामध्ये आमचं एक घराणं राजकारणामध्ये आहे। माझी पत्नी माजी पंचायत समिती सदस्य वर्षा पिंगट यांचंही नाव गावात अनेक लोकांनी ह्या सरपंच पदाच्या रेससाठी घेतलं होतं, परंतु नेहमीच आपल्याच कुटुंबाने निवडणूक लढवायची। धनगर समाज असेल, माळी समाज असेल, रामुशी समाज असेल, 12 बलुतेदार ओबीसी समाज यामध्ये सुद्धा सक्षम महिला होत्या आणि आपण मनाचा मोठेपणा करून मग तुम्ही कुणीतरी पुढे या, तुम्ही कुणीतरी नेतृत्व करा आणि पक्ष कुठला असो, शिवसेनेकडून लढा, राष्ट्रवादीकडून लढा किंवा सर्व पक्षीय मिळून लढा। परंतु त्यावेळेस या गावामध्ये आमचे भावकीतील जवळचे चुलते सोपान पिंगट यांनी सांगितलं की माझ्या पत्नीला मला सरपंच करायचे, तुम्ही थोडं थांबा, तुम्ही पुढच्या निवडणुका लढा। त्या पद्धतीने मी त्यांना होकार दिला। तसेच गावातील शिवसेनेचे रमेश पिंगट यांच्या सुनबाईसुद्धा त्या पदासाठी शिवसेना पक्षाकडून प्रमुख दावेदार होत्या, परंतु त्यांना उमेदवारी डावलली। मग आता आपण करायचं काय? दोन्ही पक्षाच्या ओबीसी समाजाला उमेदवारी डावलली आणि मग आता आपण काहीतरी गावाला एक सक्षम पर्याय दिला पाहिजे, म्हणून मी गावामध्ये चाचपणी केली। त्यामध्ये मला असं जाणवलं ओबीसी समाज हा कुठेतरी मोठ्या राजकीय घराण्यांसमोर दाबला जातो आणि मग आपण त्याच तोडीस तोड, जरी सर्वसामान्य असेल परंतु राजकीय घराण्यांना पुरून उरणारा, सर्वसामान्यांमध्ये, तरुणांमध्ये, समाजामध्ये लोकप्रिय असलेला आणि समाजाच्या कामासाठी धावून जाणारा एक तरुण म्हणजे ह्या गावचे आमचे जवळचे मित्र मोहन शेठ मटाले
आणि मग त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या माहेरी सर्व कुणबीच दाखले आहेत, म्हणजे कुणबी आणि मराठा असा भेदच नाही तिकडे. मग त्यावेळेस आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. गावामध्ये चर्चा करत असताना अनेक लोकांनी त्यांचं नाव घेतलं आणि मी जेव्हा त्यांच्याशी स्वतः बोललो तर त्या सुशिक्षित आहेत, बोलायला चांगल्या आहेत, थोरा मोठ्यांचा आदर करणारे आहेत, तरुणांमध्ये जवळकीच्या नात्याने विचारपूस करणारे आहेत. आणि मग ह्या उमेदवार आपल्या गावाला सक्षम पर्याय ठरू शकतात. आणि एवढ्या वर्षाचा अनुभव राजकारणाचा हे असताना आपण यांच्या पाठीमागे जर भरभक्कमपणे साथ दिली तर नक्कीच आपण जे पॅनल उभं करू ते पॅनल निवडून येईल, सरपंच निवडून येईल आणि खऱ्या अर्थानं गावाचं जे स्वप्न आपल्या पाठीमागच्या काळामध्ये अपूर्ण राहिले ते स्वप्न साकार करण्यासाठी एक बळकटी येईल. खरं तर वाणीसाहेब, राजकारण हा काहींचा धंदा झाला आहे. मी अनेक वर्ष 20-25 वर्ष राजकारणामध्ये काम करतो, परंतु गाव आपलं म्हणजे घराची कळा अंगण सांगते. गाव आपलं चांगलं पाहिजे, गावाची ग्रामपंचायत चांगली पाहिजे, गावाचे रस्ते चांगले पाहिजे, ज्या काही गोष्टी आहेत त्या समाविष्ट करून आपल्या गावाचं नाव हे भारतभर झालं पाहिजे, किंवा नाही भारतभर तर महाराष्ट्रामध्ये गाजलं पाहिजे, नाही महाराष्ट्रामध्ये तर पुणे जिल्ह्यामध्ये 1 नंबर आलं पाहिजे. खरं तर वाणीसाहेब, बेल्ला आणि पंचक्रोशी म्हणजे बेल्ला ही महाराष्ट्राची मोठी बैल बाजाराची, भाजीपाल्याची ही जी ओळख महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे ती कुणीही पुसू शकणार नाही. परंतु इतिहास कालापासून यामध्ये बेल्ले गावचं नाव आज सगळीकडे घेतलं जातं. मग गेली 40 वर्षे 50 वर्षे जे जे कुटुंब राजकारणामध्ये काम करतात, मग आजही ते निवडणुकीसाठी तडफडत आहेत. पुन्हा पुन्हा आपल्या घराण्याचं नाव त्या ठिकाणी लावण्यासाठी तिथं पाठी लागली पाहिजे म्हणून दारोदार फिरत आहेत. मग गावाचं नाव मोठं करण्यासाठी यांनी काय केलं ही जर सांगता 40 वर्ष गावामध्ये विकास नाही झाला ना आम्हाला विकास करायचा आहे. मग अनेक वर्ष तुम्ही ज्यांच्याबरोबर होतात, अनेक वर्ष तुमच्या घरामध्ये सत्ता होती, अनेक वर्ष तुम्ही निवडणुका लढलायत, अनेक पक्षामध्ये तुम्ही काम केले, ह्या सगळ्या गोष्टी आज जरी लोकांना सांगत असले तरी बेल्ले गावातील सुज्ञ नागरिक मतदार बंधू भगिनींनी यावेळेस ठरवलेलं आहे का काही झालं तर विकासाचा मुद्दा, विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक जाणार आहे, पैशाच्या पाठीमागे ही निवडणूक जाणार नाही. खरं तर आता 2000ची नोट मार्केटमध्ये खोटी झालेली आहे. रात्रीच्या सुद्धा या 2000च्या नोटा वाटण्याचा प्रयोग करतील. आज कुणीही दूध खुळं राहिलेलं नाही. खरं तर पैशाच्या मागे न जाता ह्या गावातील प्रत्येक समाजातील घटकाचा, प्रत्येक जाती धर्माचा, प्रत्येक संतांचा म्हणजे जे जे काही घटक या गावामध्ये 18 पगड जाती आहेत या सर्वांचा उत्कर्ष झाला पाहिजे. म्हणून श्री भैरवनाथ ग्राम विकास पॅनल जे आज 2 नावाने आमच्या गावामध्ये भैरवनाथ हे ग्रामदैवत आहे, त्याचप्रमाणे मुक्ताई मातासुद्धा ग्रामदैवत आहे. ह्या दोन्हींचा मिलाप करून म्हणजे श्री भैरवनाथ व मुक्ताई माता ग्राम विकास पॅनलच्या माध्यमातून गावाच्या फक्त विकासासाठी आम्ही ह्या निवडणुकीला सामोरं जात आहोत. खरं तर आता गावामध्ये मग हे निवडणूक कशासाठी लढवायची, वैयक्तिक त्याच्यामध्ये कोणाचा काही स्वार्थ, तर खरं तर वाणीसाहेब आमच्यापुढे एक व्हिजन आहे जे गेले 10-15 वर्ष आम्ही पाहतोय. त्याच्यातले अनेक कामं पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. मी आदरणीय या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय पांडुरंगजी पवार साहेब यांच्याबरोबर गेली 15 ते 20 वर्ष काम केले. 24 तास त्यांच्याबरोबर फिरत असताना प्रशासनाचा अनुभव मला प्रचंड आलेला आहे. आणि कुठल्या विभागातून कुठलं काम मंजूर करायचं, कुठल्या हेडला कुठले पैसे असतात, DPC मधून काय आणायचं, जिल्हा नियोजनमधून काय आणायचं, तुमच्या मंत्रालयामधून काय आणायचं, 25-15चं हेड काय असेल, 30-54 काय असेल, अनेक जिल्हा परिषदेच्या योजना आपल्या गावासाठी आपण राबवू शकतो याचा प्रचंड अनुभव माझ्या पाठीशी आहे. या तालुक्याचे युवा नेते आमदार अतुल शेठ बेनके साहेब आणि बेनके फॅमिलीबरोबर सुद्धा आम्ही 35-40 वर्ष राजकारणामध्ये काम करत आहे. ठीक आहे, बाकीच्या गोष्टी मला या ठिकाणी बोलायचं नाही, परंतु जो जो शब्द ह्या 5 वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, इतरही अनेक पक्ष असेल, त्या पक्षातील नेत्यांना मी सांगितले ते संपूर्णच्या संपूर्ण कामं मला मंजूर करून देऊन आजही 90% कामं पाठीमागच्या निवडणुकीच्या वेळेस मी ज्या काही घोषणा केल्या होत्या त्याचे 90% कामं पूर्ण करण्यासाठी या नेत्यांनी मला सहकार्य केलेलं आहे. आज राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी, शिवसेनेचं महायुतीचं
हे आघाडीचं सरकार आहे. आधी 2.5 वर्ष आघाडीचं सरकार होतं, त्यावेळेस सुद्धा कामं झालेत. आज युतीचं सरकार आहे, त्यामध्ये सुद्धा कामं झालेत. मी माझा मोठेपणा सांगणार नाही, परंतु ज्या नेत्याकडे जाईल, म्हणजे तालुक्याचे आमदार अतुल शेठ असतील, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब असतील, या तालुक्याच्या भाजपच्या नेत्या आशाताई बुचके असतील, शरददादा सोनवणे असतील, याच्या व्यतिरिक्त सुद्धा म्हणजे आढळरावदादा असतील, आजीदादा असतील, ह्या सर्वांपर्यंत जाऊन ह्या गावाच्या विकासासाठी जो काही निधी आणता येईल त्या निधी आणण्यासाठी मी 100% पाठपुरावा करणार. सरपंच पद हे का महत्त्वाचं आहे, तर हे सगळे कामं करत असताना ग्रामपंचायतीचे ठराव पाहिजे असतात. त्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी वेळ दिला पाहिजे, प्रशासन चांगलं चाललं पाहिजे, आणि मग आपल्या गावामध्ये प्रत्येक गोष्टीला एखादी जरी राज्य शासनाची योजना आली तरी ग्रामपंचायतीला विचारल्याशिवाय त्या गावामध्ये काम केलं जात नाही. हे करत असताना माझ्या स्वप्नामधील जे गाव आहे त्याची एक 5 मिनिटामध्ये मी या ठिकाणी संकल्पना मांडणार आहे. खरं तर वाणीसाहेब, गावाला ग्राम सचिवालय, 100 वर्षाची ग्रामपंचायत, 70 वर्षाची इमारत, आजही सरपंचाच्या खुर्चीवरती पाणी गळते. पाठीमागच्या काळामध्ये स्वर्गीय राजाभाऊ गुंजाळ सरपंच असताना पांडुरंगजी पवार साहेबांच्या माध्यमातून 6.5 गुंठे जिल्हा परिषदेची जागा उपलब्ध केली. 70 लक्ष रुपये त्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या खात्यावरती जमा झाले. ठीक आहे, दुर्दैवाने गावात एक मत न झालं, त्यामुळे ते ग्रामपंचायतीचं कार्यालय रखडलं गेलं. परंतु पुन्हा एकदा सर्व गावाला विश्वासात घेऊन उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात सुंदर आणि देखणी इमारत, 4 मजली इमारतीचं काम करण्याचं माझा मानस आहे. आणि ते ग्राम सचिवालय पाहण्यासाठी अख्खा महाराष्ट्र बेल्ल्यामध्ये आला पाहिजे, जेणेकरून माझ्या गावाचं नाव अख्ख्या राज्यामध्ये पुढे गेलं पाहिजे. खरं तर आता गावामध्ये अनेक समस्या आहेत, त्यामध्ये पाण्याची समस्या. बेल्ला प्रादेशिक ही जी योजना आहे तिचं रिन्युएशन झालेलं आहे. जुनी योजना आता बंद करून नव्याने योजना मंजूर झालेली आहे, त्या योजनेचं काम चालू आहे. त्याच्या माध्यमातून गावची लोकसंख्या जी आज कागदोपत्री 9,000 लोकसंख्या दिसते वाणीसाहेब आपल्याला, परंतु आज 12-13 हजार पर्यंत आपल्या बेल्लेगावची लोकसंख्या आहे. जरी मतदान 6,820 असलं, परंतु आजूबाजूचा जो परिसर आहे त्या परिसरातून अनेक लोक बेल्लेगावामध्ये राहायला आलेले आहेत. मग आता आपल्या गावामधील प्रत्येक व्यक्तीला, ठीक आहे मळ्यामध्ये मी राहतो, माझं बोरवेल आहे, मला तिथं पाणी अवेलेबल आहे, परंतु नागरीकरण ज्या ठिकाणी झाले, जवळ नवीन गावठाण असेल, इंदिरा कॉलनी असेल, पिंगटमाळा असेल, टेकडवाडी असेल, ढगीमाळा असेल, असे छोटे छोटे पार्ट गावामध्ये तयार झालेत. आणि या ठिकाणी बेल्ला प्रादेशिकच्या माध्यमातून आपल्याला पाणी देण्याचं नियोजन करायचं आहे. त्याचा सुद्धा आराखडा पूर्ण झालेला आहे. त्याचं प्लॅनिंग आम्ही गेले 2013 पासून, माझी पत्नी पंचायत समिती सदस्य असल्यापासून त्याचा पाठपुरावा चालू होता. योगायोगाने आज देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी जे जल जीवन मिशन जी योजना संपूर्ण भारतात राबवली गेली, त्या योजनेच्या माध्यमातून बेल्ला प्रादेशिकचं काम थोड्या दिवसामध्ये पूर्ण होईल आणि ती सुद्धा पाण्याचा प्रश्न आपल्या गावामध्ये संपून जाईल. खरं तर गावामध्ये पाणी पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी हे एकच आहे. माझा मानस आहे गावामध्ये जे जे काय छोटे छोटे भाग आहेत, वार्ड आहेत, त्या ठिकाणी बोरवेलच्या माध्यमातून छोट्या छोट्या टाक्या बांधून वापरण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा, म्हणजे तेच पाणी प्यायचं, त्याच्याच पाण्याची पट्टी ग्रामस्थांनी भरायची आणि निम्म पाणी वायाला जाणार, सांडपाण्यासाठी त्याचा वापर होणार. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपणही वापरण्यासाठी सुद्धा छोटे छोटे बोरवेलचे प्रयोग करून, छोट्या छोट्या मोटरी बसवून, तिच्या छोट्या छोट्या टाक्या टाकून वाडी वस्तीवरती वापरण्याचं पाणी हे कायमस्वरूपी लोकांना उपलब्ध झालं पाहिजे. हा एक माझ्या डोक्यामध्ये मानस आहे. वाणीसाहेब, ग्रामपंचायतीचे जे काम नाही, परंतु बेल्ला आणि बेल्ला परिसरामधून नॅशनल हायवे गेला आहे, स्टेट हायवे गेला आहे, इतर जिल्हा मार्ग गेला आहे, असे 6 प्रमुख मार्ग बेल्ल्याला जॉईंट जातात. आणि मग या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र अपुरा पडतोय, तिथं सुद्धा काम चांगलं आहे, परंतु ज्या सुखसुविधा पाहिजे, जेव्हा नागरीकरण होणार आहे, ज्या इतर काही नैसर्गिक संकट येणार आहेत किंवा ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढलेले आहेत, तर बेल्ले गावामध्ये ग्रामीण रुग्णालय असावा, असं एक माझा मानस आहे. ते सुद्धा मी वरिष्ठ नेत्यांच्या मागे लागून ते काम करण्याचा मी प्रयत्न करणार आहे.